माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये ना बेबी बॉयच्या सिम्पटममध्ये हे एक सिम्पटम सगळ्यात मेन होतं ते म्हणजेच हायपर पिगमेंटेशन. माझ्या नेकला, एल्बोला आणि अंडर आर्म्समध्ये ना खूप जास्त काळपटपणा आलेला होता आणि तेच घालवण्यासाठी मी एक घरगुती उपाय ट्राय केलेला होता. खूप जास्त इफेक्टिव्ह आहे म्हणून तुम्हाला शेअर करते. त्यासाठी 1 चमच हळद घ्यायची, तव्यावरती गोल्डन होऊपर्यंत भाजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 चमच सोडा आणि अर्धा चमच लिंबू पिळायचं आणि थोडंसं पाणी ॲड करायचं, मिक्स करायचं. जिथे जिथे तुम्हाला काळपटपणा आहे ना, म्हणजेच नेकच्या सराउंडिंगला सुद्धा खूप जास्त काळपटपणा असतो, एल्बोला सुद्धा असतो, तिथे तिथे अप्लाय करायचं. 1-2 आठवड्यामध्येच तुम्हाला आहे ना मॅजिकल इफेक्ट दिसणार आहे. व्हिडिओ खूप जास्त कामाचा आहे, सेव्ह करा आणि तुमच्या फ्रेंडला मात्र नक्की शेअर करा. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. घरातली जी काही डीप क्लिनिंग आहे ना ती करणं पॉसिबलच होत नाही, कारण की जे काही बेसिक कामं आहेत ना, धुणं, भांडे, स्वयंपाक हे करता करताच गोलूला बघता बघता पूर्ण दिवस निघून जातो आणि बाकीचे कामं मात्र राहून जातात. मग मी आता ठरवलेलं की घरातली थोडी थोडी डीप क्लिनिंग स्टार्ट करते. त्यानंतर गोलूची मालिश वगैरे करून घेतली. आणि हां, बऱ्याच जणी मला हे विचारलं की तू एकटीच आंघोळ घालती का त्याला? तर हो, मी एकटीच मॅनेज करत असते त्याला. आणि आजकाल गोलूची बघा ना पालथा पडण्याची कशी प्रॅक्टिस सुरू झालेली. एक दिवस पालथा पडतो आणि दुसऱ्या दिवशी ना सगळं सोडून देतो, मस्त असा आराम करत असतो. त्यानंतर ना मी आज खूप दिवसानंतर जेवणामध्ये गवारीची शेंग बनवलेली होती, जी की मी आत्तापर्यंत खाल्लेली नव्हती, कारण की यामुळे इचिंग वगैरे होती. मी खाल्ली पण मला काही त्रास वगैरे झालेला नाहीये. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.